नमस्कार मित्रांनो. ज्ञान कर्म संन्यास योग म्हणजेच श्रीमद भगवत कथेचा चौथा अध्याय. हा अध्याय आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण यामध्ये खुद्द भगवान श्रीकृष्णांनी या परम विज्ञानाचा म्हणजेच गीतेच्या ज्ञानाचा इतिहास सांगितला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अध्याय 4 मधील श्लोक क्रमांक 1, 2 आणि 3 या श्लोकांचा संपूर्ण सोपा अर्थ आणि तात्पर्य. या अध्यायातील श्लोकांमध्ये श्लोक क्रमांक 1 मध्ये आपण जाणून घेणार आहोत की श्रीकृष्णांनी हे अमर ज्ञान अर्जुनाच्या आधी सर्वात पहिले कोणाला दिले होते. तर श्लोक क्रमांक 2 मध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला समजेल या काळाच्या ओघात हे पवित्र ज्ञान कशामुळे नष्ट झाले. आणि श्लोक क्रमांक 3 मध्ये आपल्याला समजेल की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हजारो लोकांमध्ये त्यांनी फक्त अर्जुनाचीच या गुह्य ज्ञानासाठी का निवड केली. जर तुम्हाला गीतेचे रहस्य अगदी सोप्या मराठी भाषेत समजून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील नक्की करा. चला तर मग आजच्या या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया. मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता. भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक 4 ज्ञान कर्म संन्यास योग, त्यातील श्लोक क्रमांक 1. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवान हमव्ययं विवास्वन्मन्वे प्राह मुनी ऋक्ष्वाकवे ब्रवीत. अर्थ, भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या अव्ययी योग विद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वनाला केला. विवस्वनाने तो उपदेश मानव जातीचा जनक मनुला केला आणि मनुने तो इक्ष्वाकुला केला. तात्पर्य, जेव्हा सूर्यलोक तसेच इतर लोकातील राजवंशांना भगवद्गीता सांगण्यात आली तेव्हापासूनचा अत्यंत पुरातन असे गीतेचा इतिहास या ठिकाणी आपल्याला आढळतो. सर्व ग्रहलोकातील विशेषतः राजांनी आपल्या प्रजेचे संरक्षण करावयाचे असते. या स्तर नागरिकांवर योग्य प्रकारे राज्य करण्यामध्ये तसेच त्यांचे भौतिक कर्म बंधनापासून संरक्षण करण्यामध्ये समर्थ होण्यासाठी राजवंशातील क्षत्रियांनी भगवद्गीतेचे ज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. भगवंताशी असणाऱ्या शाश्वत संबंधाचे आध्यात्मिक ज्ञान जाणून घेणे हा मनुष्य जीवनाचा उपदेश आहे आणि सर्व राज्यांचे तसेच ग्रह लोकांचे शासनाध्यक्ष आपल्या नागरिकांना हे आध्यात्मिक ज्ञान शिक्षण, संस्कृती आणि भक्ती यांद्वारे प्रदान करण्यास बाध्य आहेत. दुसऱ्या शब्दात श्रीकृष्ण भावनेच्या विज्ञानाचा प्रसार करणे हे सर्व राज्यांच्या शासनाध्यक्षांकडून अपेक्षित आहे, जेणेकरून जनतेला मानवी जीवनाच्या सुगंधीचा सदुपयोग करून यशस्वी मार्गाचे अनुसरण करता येईल. वर्तमान युगातील सूर्याच्या अधिष्ठात्री देवतेला विवस्वान म्हणतात. तो सौर मंडळातील सर्व ग्रहांचा उद्गम आहे. ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की यच्चक्षुरेश सविता सकल ग्रहाणां राजा समस्त सूरमूर्तिर्षेज तेजः यस्याज्ञया भ्रमिति संहृतकालचक्रो गोविंदामादिपुरुषः तमहं भजामि. भगवान ब्रह्मदेव म्हणाले, मी आदिपुरुष श्री गोविंद यांना सादर प्रणाम करतो. त्यांच्या आज्ञेनुसार सर्व ग्रहांचा राजा सूर्यदेव अपार सामर्थ्य आणि तेज धारण करतो. सूर्यदेव भगवंताच्या नेत्रस्थानी आहे आणि त्यांच्या आदेशानुसार तो आपल्या कक्षेत भ्रमण करतो.
सूर्य सर्व ग्रहांचा राजा आहे आणि सूर्यदेव म्हणजे वर्तमानातील युगातील विवस्वान नामक देव सूर्यग्रहावर राज्य करतो. सूर्यग्रह इतर सर्व ग्रहांना उष्णता आणि प्रकाश यांचा पुरवठा करून त्यांचे नियंत्रण करतो. तो श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार भ्रमण करीत असतो आणि भगवान श्रीकृष्णांनी सर्वप्रथम विवस्वनाला भगवद्गीतेचे विज्ञान समजावून देण्याकरिता आपला पहिला शिष्य केले आहे. म्हणून गीता हा क्षुद्र संसारिक पीडितांकरिता असलेला केवळ काल्पनिक प्रबंध नसून तो अनंत काळापासून चालत आलेला ज्ञानाचा प्रमाणित ग्रंथ आहे. महाभारतामध्ये गीतेचा इतिहास आपल्याला पुढील प्रमाणे आढळतो. त्रेतायुगादो च ततो विवस्वान्मन्वने तदो मनुष्यलोकभृत्यर्थ सुता इक्ष्वाकवे ददो इक्ष्वाकुनाच कथितो व्यापाम लोकानवस्थितिः. त्रेतायुगाच्या प्रारंभी भगवंताशी असणाऱ्या संबंधाविषयीचे हे ज्ञान विवस्वनाने मनूला सांगितले. मानव जातीचा जनक मनू याने हे विज्ञान आपला पुत्र तथा पृथ्वीचा अधिपती इक्ष्वाकू याला प्रदान केले. इक्ष्वाकू महाराज हे प्रभू श्री रामचंद्र अवतीर्ण झालेल्या रघुवंशाचे पूर्वज होते. म्हणून महाराज इक्ष्वाकूच्या काळापासून भगवद्गीता मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे. 4,32,000 वर्ष चालणाऱ्या वर्तमान कलियुगातील नुकतीच 5 सहस्त्र वर्षे संपली आहेत. यापूर्वी द्वापार युग म्हणजे 8 लाख वर्ष होते आणि द्वापार युगापूर्वी त्रेतायुग 12 लाख वर्ष होते. याप्रमाणे साधारणपणे 20,05,000 वर्षापूर्वी मनूने आपला पुत्र आणि शिष्य पृथ्वी लोकाचा अधिपती महाराज इक्ष्वाकूला भगवद्गीता सांगितली. वर्तमान मनूचे आयुष्य साधारणतः 30,53,000 इतके वर्ष आहे आणि त्यापैकी 12,04,000 वर्ष व्यतीत झाली आहेत. भगवंतांनी आपला शिष्य सूर्यदेव विवस्वना याला मनूच्या जन्मापूर्वी गीता सांगितली. हे मान्य केल्यास सर्वसाधारणपणे निदान 12,04,000 वर्षापूर्वी गीता सांगण्यात आली आणि मानवी समाजात गीता 20 लाख वर्षापासून अस्तित्वात आहे. 5 सहस्त्र वर्षापूर्वी भगवंतांनी अर्जुनाला पुन्हा गीता सांगितली. प्रत्यक्ष गीता आणि गीतेचे प्रवक्ते श्रीकृष्ण यांच्या मतानुसार हे गीतेच्या इतिहासाचे स्थूल अनुमान आहे. सूर्यदेव विवस्वनाला गीता सांगण्यात आली कारण तो क्षत्रिय तसेच सूर्यवंशी क्षत्रियाचा जनकही आहे. भगवद्गीता वेदांसमानच आहे आणि गीता ही भगवंतांनी सांगितली असल्यामुळे गीतेतील ज्ञान अपौरुषेय आहे. ज्याप्रमाणे मानवी भाष्ये बाजू सारून वेदांचा यथार्थत्वाने स्वीकार केला जातो त्याप्रमाणे गीतेचाही स्वीकार मानवी मताविनाच केला पाहिजे. वादविवाद करणारे भौतिकवादी आपल्या मताप्रमाणे गीतेवर तर्क करतील, परंतु त्यांच्या तर्कांना भगवद्गीता जशी आहे तशी असे म्हणता येणार नाही. म्हणून भगवद्गीतेचा गुरु शिष्य परंपरेद्वारे जसा आहे तसा स्वीकार केला पाहिजे. आणि या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भगवंतांनी गीता सूर्यदेवाला सांगितली. सूर्यदेवाने आपला पुत्र मनूला आणि मनूने आपला पुत्र इक्ष्वाकूला सांगितली. श्लोक क्रमांक 2. एवं परंपरा प्राप्तमिमं राजर्षयो विदुः स
कालेनेह महता योगो नष्ट परंतपः. अर्थ, याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. तात्पर्य, या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की गीता ही विशेषतः राजर्षीकरिता आहे, कारण ते नागरिकांवर राज्य करण्याकरिता तिचा उपयोग करू शकतात. निश्चितच भगवद्गीता ही कधीच आसुरी प्रवृत्तीच्या लोकांसाठी नव्हती, कारण असे लोक गीतेला अर्थहीन करतात आणि त्यामुळे कोणाचाही लाभ होत नाही. तसेच स्वतःच्या वैयक्तिक मतानुसार गीतेवरील सर्व प्रकारच्या भाष्यांनी ते रचना करतात. जेव्हा दृष्ट दुर्बुद्ध भाष्यकारांच्या हेतूमुळे गीतेचा मूळ उद्देश नष्ट झाला, तेव्हा गुरु शिष्य परंपरेच्या पुनर्स्थापनेची आवश्यकता निर्माण झाली. 5 सहस्त्र वर्षांपूर्वी गुरु शिष्य परंपरा खंडित झाल्याचे स्वतः भगवंतांना कळून चुकले आणि म्हणून त्यांनी घोषित केले की गीतेचा मूळ उपदेश लुप्त झाल्यासारखा दिसतो. त्याचप्रमाणे आजही गीतेच्या अनेक आवृत्त्या, विशेषतः इंग्रजीमध्ये, पण त्यापैकी काही बहुतेक सर्व प्रमाणित गुरु शिष्य परंपरेला अनुसरून नाहीत. विविध सांसारिक विद्वानांनी गीतेवर लिहिलेली असंख्य भाष्ये आहेत, परंतु त्यामुळे बहुतेक सर्व पंडित जरी श्रीकृष्णांच्या नावाखाली उत्तमपैकी व्यापार करीत असले तरी ते श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करीत नाही. ही असुरी वृत्ती आहे, कारण असुरांचा परमेश्वरांवर विश्वास नसतो. ते केवळ परमेश्वराच्या संपत्तीचा उपभोग घेत असतात. गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त झालेल्या यथार्थ रूपातील गीतेच्या इंग्रजी आवृत्तींची अत्यंतिक आवश्यकता असल्या कारणाने या ठिकाणी ही अत्यंतिक आवश्यकता भागविण्याचा प्रयत्न केला आहे. जरी भगवद्गीता जशी आहे तशी स्वीकारली गेली तर ती मानवतेसाठी एक मोठे वरदानच आहे. पण जर तिचा तार्किक तत्वज्ञानावरील प्रबंध म्हणून स्वीकार केला गेला तर तो काळाचा केवळ अपव्ययच आहे. श्लोक क्रमांक 3. स एवायं मया तेद्य योगः प्रोक्ताः पुरातनः भोक्तासि मे सखा चेति रहस्यं हेतदुत्तमम्. अर्थ, भगवंताशी असणाऱ्या संबंधाचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे, कारण तू माझा भक्त तसेच मित्रही आहे आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जाणू शकतोस. तात्पर्य, भक्त आणि असुर असे मनुष्याचे 2 वर्ग आहेत. अर्जुन भक्त असल्यामुळे भगवंतांनी त्याला हे दिव्य विज्ञान प्रदान करण्याकरिता निवडले, परंतु असुरांना हे दिव्य रहस्यमय विज्ञान समजणे शक्य नाही. या महान ज्ञान ग्रंथाचा अनेक आवृत्त्या आहेत. त्यापैकी काही भाष्ये भक्तांनी केली आहे तर काही भाष्ये असुरांनी केली आहेत. भक्तांनी केलेले भाष्य खरे आहे तर असुरांनी केलेले भाष्य निरर्थक आहे. अर्जुन श्रीकृष्णांना पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकारतो आणि अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुसरण करून केलेले कोणतेही भाष्य म्हणजे या महान विज्ञान प्रित्यर्थ केलेली वास्तविक भक्तिमय सेवाच आहे.
तरीही आसुरी प्रवृत्तीचे लोक भगवान श्रीकृष्णांचा वास्तविक रूपात स्वीकार करीत नाहीत. या उलट ते श्रीकृष्णांविषयी मिथ्य रचना करतात आणि साधारण वाचकांना श्रीकृष्णांच्या उपदेशापासून दूर नेतात. या ठिकाणी अशा चुकीच्या मार्गाविषयी एक सूचना आहे. मनुष्याने अर्जुनापासून आलेल्या परंपरेचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा आणि अशा रीतीने श्रीमद भगवद्गीतेच्या या महान विज्ञानापासून स्वतः लाभान्वित व्हावे.